त्या घरी गिरी माहिती पडलं तर वावरात गेलती मग काय होणार आहे आई? नाही व बरं नाही दिसणार ना. आवा आई आता कधी ना कधी तिकडे तर शेतात जाच लागन ना मला. हा व जात लागन. चाल मग झाली का रुपाची तयारी? हा झाली तिची तयारी. चाल मग पाण्याची गिण्याची बॉटल भरून घे. ठीक आहे नाही आता बाई इकडले मी खुडतो तिकडले तू खुड. हा ठीक आहे नाही रुपा मागेच राहिली. येईन ना आई मी ह्या हातवर बसतो तू त्या हातवर बस. ठीक आहे नाही आई मी कुठं बसू? अव इथंच बस. आई किती ऊन आहे व. अव आम्ही टोपल्यामध्ये कांदे भरून देतो तू नेऊन ठेव तिकडे. त्या बाबांना फट्टा टाकला असा ना त्याच्यावर जमा करायचे आहे. ठीक आहे मस्त कांदे बाई ह्या वर्षी. हा व ते थोडंसं पाणी लागलं त्याला फक्त. हा ना घ्या हे नेऊन ठेव. हा आई नेतो ना. किती वजा आहे वा आई. मग काय होते आता घेऊन जाय बडा. आई मस्त गाणं म्हण ना. तुम्ही शांत शांत काम करूनही जीवाला येते. हा का गाणं म्हणू काय? हा ना पहिले कशी गाणं म्हणायची तू? हा ठीक आहे ना बाई म्हणतो. कोणीच नव्हतं रे काना माझ्या मना तुझ्यासाठी आले वनात. अरे काना रे कोणीच नव्हतं रे माझ्या मनात. खरंच काना मुळीच नव्हतं रे काना माझ्या मनात. तुझ्यासाठी आले वनात वनात रे तुझ्यासाठी आले वनात. तुझ्यासाठी सोडला घरदार तुझ्यासाठी सोडिला संसार. तुझ्यासाठी सोडले घरदार तुझ्यासाठी सोडिला संसार. मुरली वाजवीत काना कुंज विहार. तुझ्यासाठी आले वनात काना रे खरंच काना मुळीच नव्हतं रे काना माझ्या मनात. तुझ्यासाठी आले वनात खरंच रे काना तुझ्यासाठी आले वनात. तुझ्यासाठी केली एकादशी तुझ्यासाठी राहिली मी उपाशी. तुझ्यासाठी राहिली उपाशी मुरली वाजवी तो कुंज विना. तुझ्यासाठी आले वनात काना रे तुझ्यासाठी आले वनात. खरंच काना मुळीच नव्हतं रे काना ना माझ्या मना. तुझ्यासाठी आले वना. मस्त गाणं म्हटलं बाई. हा व आता लय दिवसानंतर म्हटलं. पहिले आम्ही लहान होतो तेव्हा लय गाणे म्हणायची तू. हा व राजू तर गाणं म्हटल्याशिवाय झोपायचंच नाही बिचारी. हा बाई त्याचं पहिल्यापासूनच होतं. बाई आणि ताई आली आज कांदे काढायले. हा ना काका मी आले. तुम्ही कांदे काढायले. हाव काय बरं झालं ना. काहून लय दिवस झाले सासरी नाही गेली? हा काका मी लग्नासाठी राहिले. दीपाचं लग्न आहे ना मग लग्न झालं की चालली जाईन. हाव का बाई कधी सगळे व्यवस्थित आहे ना? हा काका सगळं व्यवस्थित आहे. 4 दिवस पोरगी माहेरी आली तर शेतात आणलं. नाही ना भाऊजी नाही आणत होते मी. तेच म्हणे आई मी येतो. हाव काय नाही तर मी तर नाही म्हणलं तिले. ती आई म्हणे तू चालली जाशील तर मग मी येतो. बरं झालं ना. वरच्या घरी काढून राहिलो काय ह्या वर्षी? थोडा पारस लावलाय ना. हाव काय आली नाही बाई घरी आलीस तिथं. येईन ना. जो ना चहा पाणी घ्याले. हा काका येईन ना. ठीक आहे ना. कुठं गेला? ते तिकडे बसले. हाव काय हा तिकडे जमा करून राहिले ना कांदे. मग आताच पोते भरून घेत आहे. अच्छा हा आजच पोते भरून घरी घेऊन जाऊ. चांगला आहे ना. जेवढा घरी ठेवायचा आहे तेवढा ठेवून देऊ. बाकीचा विकून टाकू. हाव बरोबर आहे. तुमचा झाला काय? नाही हो बाई अजून कुठं काढायचं राहिलाय ना. की इले बरंच नाही आहे हिची तब्येत खराब आहे. काय झालं? काय नाही ते सर्दी ताप आलाय तिले. हा काय मग डॉक्टर गेला नाही होता काय? आणि गेली होती. आता पाहतो रविवारच्या नंतर काढतो. हा काय चांगला आहे कांदा ह्या वर्षी. हा ना चांगला आहे. पण ते मधात एक पाऊस लागलाच त्याला आता. हाव बरोबर आहे. चाल मग याच्यासोबत बोलतो काम आहे मले. ठीक आहे ना. बाहेरचे लोक तर काही बोलत नाही. घरातलेच लोक पहिले बोलते. जाऊ दे ना बाई. आता त्यांना वाटलं म्हणून मी नाही म्हणत होतो की येऊ नको शेतात लोक काय म्हणते. अहो आई मलाही माहित आहे मी कशासाठी आली आहे. काय झगडा भांडण करून आले काय? नाही हो तसंच राहते. लग्न झाल्यावर पोरगी माहेरी आली की लोकायला असंच वाटते. जाऊ दे वाटू दे लोकायला काय करणार आपण. नाही हो बाई असंच आहे लोकायचं. जाऊ दे ताई. आई व मी काय म्हणते चाल ना आता जेवण करू ना. अहो माय तुला भूकही लागली काय? हाव ना बाई. ना काका काय बडबड करत होते? काय व काय बोलणार आहे ते. त्यांना वाटलं की आई का झगडा करूनच घरून आली काय. कधी जातो काय जातो विचार होते. हाव काय चाल नाही इले भूक लागली तर. हा व चाल ना. आता पाय एवढा सामान आणलाय. आता येले भरून ठेव नेमबंदी. ठीक आहे नाही भरून ठेवतो. आणि नेमबंदी ठेव जो दिसलं पाहिजे म्हणून. हा बाई ठेवतो ना. सगळं ना एका कोटीतच टाकून ठेव ना म्हणजे लगेच दिसते. कशाला डब्बे भरत 4 लोकायले मग कोणीही सामान मागितलं काही तू लगेच देशील का काढून. त्या आता एका कोटीत ठेव की पटकन घेता येते मग. ठीक आहे नाही तशीच करते. कारण की अजून तू डब्बे भरशील तर सगळे तुला विचारून हे कुठे ठेवलं ते कुठे ठेवलं. ठीक आहे तसंच करतो ना मग. शॅम्पूच्या पुड्या गिड्या बाथरूम मध्ये ठेवून दे एका डब्यामध्ये. हा बाई तसंच करतो ना. तुझी आई कवा येते? येते ना. येणार आहे आज संध्याकाळपर्यंत येते. मग अजून उद्या मेहंदीचा कार्यक्रम आहे. हाव नाही आज
काय आपल्याला आजचा दिवस स्वयंपाक करायचा आहे, उद्यापासून तर मग ते कॅटरचंच जेवण येते. हाव नाही आता हे पटपट भरून टाक. हा बाई भरतो ना. कपडे टाकले का धुवाले? हा बाई लावली आहे मशीन. ठीक आहे ना, मी वाळू घालून देतो, तू किराणा भरून घे. चालते ना आई. बाई झोपली असन. हा बाई तिला झोपलं ना. लग्न येऊन गेलं पण कामं झाले आपले. आता आई यांना किराणा लेट आणला ना. हाव ना, लय दिवसापासून तर म्हटलं होतं आणा आणा आणा, ऐकत नाही ना. तसंच आई काय करता. आई नाश्ता तर घरीच बनवा लागन व. हा व नाश्ता गिश्ता घरीच बनवा लागते ना. जेवण येत जाईन. 2 बाया सांगितले ना, त्यापैकी एक जण नाश्ता बनवीन. हाव काय. हा व ना भांडे काही काढ नको, ते यूज अँड थ्रूच्या प्लेटात काढजो. ठीक आहे नाही. अमित कुठे गेला? आई ते बाहेर आहे. त्याला बोलवलं असतं, तेलाचा पिपा गिपा नेऊन दिला असता त्यानं तिकडे. ठीक आहे नाही. नाही तर नाही तुम्ही त्यात काय आहे. नाही व कसं एवढं वजन उचललं पोटात आडी गिडी पडते ना. आता काय करता आई, आता इथं ठेवापेक्षा तिकडे ठेवायला पाहिजे होतं ना. तू सामान भर, मी कपडे वाळू घालतो. ठीक आहे नाही. किती पसारा केलाय. पसारा थोडी केलाय, आता आवरूनच ठेवून राहिलो आम्ही. मौसा काय पडू दिला किती वेळचा. त्याला व्यवस्थित ठेवा लागते ना. मी काय म्हणते तेलाचे पिपे किचन मध्ये ठेवून द्या. हाव काय, काहून तुला उचलता येत नाही काय. नाही ना, ते वजनदार आहे ना. हाव काय, ठीक आहे ना, ठेवतो. तू चहा बनवतो. 5 कप चहा बनवायची आहे. हो का व. हो 5 जण आहे, चहा बनव. इथं तर बस आले त्यापासून चहा स्वयंपाक हे ते बनवत राहा. मग काय होते, आता लग्न आहे म्हणून. हो पार्लर मध्ये गेलो नाही मी. अगं मग आज चालली जाणं. कधी जाऊ, कामच तर होत नाही आहे. आता हे सामान ठेव, मी सोडून येतो तुला पार्लर मध्ये. खरंच सोड सांगताय. जाऊन ये ना, आज तर कोणी नाही असं. मग दीदीला तुम्ही बघ जा. बघतो मी. ठीक आहे, तिकडूनच जाऊन यायचं होतं. मी किती दिवस झाले आले आहे. आईला पण घेऊन जा, आईला करायचं असं तर. काय माहिती, आता विचारतो मी आईला काय म्हणतात तर. ठीक आहे ना, आईला विचार. आई नाही म्हणत असेल तर मी सोडून येतो तुला. ठीक आहे ना. हा बनवते मी. तुम्ही हे तांदळाचा कट्टा आणि तेल किचन मध्ये आणून द्या, बाकीचं मी ठेवतो. ठीक आहे ना. घरी राहून कसं बोर बोर वाटते. शेतात गेली असती बरं झालं असतं. आता उद्यापासून नाही तरी त्या काकूच्या घरी जायचं नाही कामाले. माय ब काकू. हा व आले इकडे. या ना बसा ना. गेली नाही व कुठे शेतात. नाही व काकू घरीच आहे. हा का व, मला वाटलं शेतातच गेली काय. कुठं जाणार व काकू. तू तर तडी जाणार होती ना. हा लग्न घरी काम करायला. हा व काकू जाणार आहो ना, उद्यापासून आहे. हा का व, उद्या तिकडे मेहंदीचा कार्यक्रम आहे तर मग उद्यापासून आहे. हा बरोबर आहे ना, पाहुणे रावणे काय एवढ्या लवकर येते काय. हा काकू तेच तर आहे. कुठं गेल्या होत्या. काय नाही व, गेली होती शेवड्या करायला. झाल्या मग शेवड्या. हा व झाल्या ना. तू केल्या की नाही. काकू मागच्या वर्षीच्याच पडल्या, या वर्षी काही करा नाही लागत. हाव का व, आता म्हटलं करून घेते, आरतीला द्या लागते ना मग त्याच्या कारण. हाव काय, तुमच्या घरी मोठा परिवार आहे ना तर मग लागते. हा व त्या घरी मस्त थंड लागते, कूलर लावायची काही जरूरत नाही. हाव काकू, आता मागच्याच वर्षी घर बांधलंय तर थंड येते जरा. हा व बरोबर आहे ना. आली काय अनिता. नाही व अजून, लग्न झाल्यावर येईन. हाव का काकू, लय दिवस राहिली. हा व आता गेली होती, काही आली नाही. शेतात तर काही गेला नसेल, मग तुम्ही घरीच असन काम करायला. हा व आता होतही नाही ना पहिल्यासारखं. हा ना काकू. लेकरं कुठं गेले व. काय नाही, दुर्गा गेली खेळायला. पाच जाय ना, उन्हाचं कायले खेळायला जाऊ देतं. आता काय करता काकू, ऐकते का लेकरं. नाही व ऐकत तर नाही. सुनील कुठं गेला. गेले ते कंपनीमध्ये. हाव का व, पडते आता चांगलं. हाव काकू जाते ना कंपनी, चांगलं आहे. हाव काकू तुमच्या घरी कांदे काढले असेल ना. हा व काढले आहे ना. दे जाता बरं एक कट्टा. हाव का व, एक कट्टा पाहिजे का तुले. हा ना काकू. ठीक आहे बाई, काढून ठेवन तू या मंदाचा. काहून मंदा ताईनं लावला नाही काय. नाही व तिनं काही लावला नाहीये. हाव काय, लसण इथं असं ना काकू. हा व लसण आहे ना, देऊन दे जा 2-3 किलो. ठीक आहे ना, लसण आणि कांदे देऊन देईन तुले. आरती ताई येतील ना आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये. हा व येणार आहे ना, येईन आता एप्रिलच्या शेवटी. हा बरोबर आहे, उन्हाचं चाल नाही भारी पडते. हा काकू, मग योगी भाऊला सांगते ना, गाडीवर आणून दिलं असतं. जाऊ दे ना, कुठं त्रास द्यायचा. आता होते आपल्या ना तर करायचं. बरोबर आहे ना काकू. मग गहू धुतली, वाळू घातली, दळली है ना काकू. हो सगळं केलं ना, म्हणून तर वावरात जाता येत नाही व हे सगळे काम करायला लागते तर. आता काकू आणि होती तेव्हा का नाही केलं. जाऊ दे ना, तिच्या मागे कामच होते. येतो काकू फोन घेईन. हा व येतो ना. काय माहित अश्विनीची डिलिव्हरी झाली का नाही तर. नाही व अजून होईल ना. तिची आई आली नाही काकू. येईन ना डिलिव्हरी झाल्याच्या नंतर. हाव काय, पण जायला पाहिजे होतं माहेरी. आता जाऊ दे, तिले जायची इच्छा नाही तर आपण काय करणार. हाव ना काकू, तिची आई बरी. आता यायला पाहिजे होतं, आता 9वा महिना लागलाय तिले तो. तिचं कऱ्या साऱ्याले. ते मंदा आहे ना व, म्हणून तिची आई लोणनी घे. ते मंदा सगळं करते ना, मंदा लय मदत करते. हाय तर खरं काकू तसं. सिलेंडर भेटलं व. हा काकू लावला आता मागच्या वेळेस तर नंबर तो लाग भेटला बाई. आता कधीच करतो मी, चहा पाणी करतो गॅसवर, चुलीवर स्वयंपाक करतो. हा ना बरोबर आहे ना. काय करता काकू, आता कसं 2 खोल्या बनवल्या आपण. किचन आणि हे आणि मातीचं किचन तसंच राहू दिलं मी. बरं झालं ना त्यावेळेस ते किचन तोडलं नाही तू तर.
मग काय करता हो काकू? पण 2 रूमा कमी पडत असन व कोणी आलं गेलं तर. मग आता धीरे धीरे बांधकाम करा ना हो काकू. तुम्हाला तर माहित होतं कसं घर होतं तर. हा व एखादी खोली अजून काढायची होती. काढू ना काकू आता. तर ते गव्हर्नमेंट कडून पैसे भेटले तेवढ्यात एवढं झालं. आता पाहिन फ्युचर मध्ये 2 खोल्यावर तर बांधून घेईन. हा बरोबर आहे ना. आणि जागाही कमी ना हो काकू माझ्याजवळ. हा व अन चांगलं झालं बाई, मस्त खोल्या काढल्या तू तर. मग काय करता काकू? एक एक 2 काढू पण चांगल्याच काढू नाही. हा व बरोबर आहे ना तुय. तर मला कसं एवढं लय होऊन जाते. हा व आहे तर खरं तुझे बरोबर. पण तुला त्या जुन्या किचनवर रूम काढायची होती एखादी बेडरूम. काढा ना हो काकू आता नंतर. एवढं असतं बांधकामात किती पैसा गेला. आता जर ते जुनी किचन काढून घेतली असती किती आपत झाला असता स्वयंपाक पाणी करायला. हा व ते तर बरोबर आहे तुय. पाहिजेच थोडासा कोपरा तसा चुलगील मांडायचा. और आता किती आपत आहे चुली मांडू शकत नाही. हा व ते तर आहे. मग त्यांनी इलेक्ट्रिक शेगड्या घेतल्या नव्हत्या. हा काकू तेही घेऊन राहिल्या बाया आता. आपल्या गावात तर अजून काही घेतलं नाही कोण. चूल आहे ना हो काकू म्हणून. हा व बरोबर आहे ना. कविताच्या घरी तर उद्या सकाळपासून जा लागन व. हा काकू जाईन ना 8 वाजता स्वयंपाक गिंपाक करण आणि मग जाईन तिकडे. मग संध्याकाळी 9 वाजता सुट्टी. हा व बरोबर आहे तुय. काय करता काकू? 500 रुपये रोज देणार आहे ना. हा व चांगला आहे ना. आहे 4-5 दिवसाचं काम. चांगला आहे ना बिचारे, कोण देते एवढा रोज. हा काकू मस्त शरबत बनवतो काकू मी आता. बसा. नाही व कायले बनवतो. बनवतो ना काकू. त्यात काय आता उन्हाळा आहे ना. हा व आता काही पेत गीत नाही वाटते नाही व संतोष. नाही काकू आता काही घेत नाहीये सध्या. 2 महिने झाले. चांगला आहे ना. सुधरून जायला पाहिजे काकू. हा व आता कधी सुधारते कधी काय करते. हाव ना बिचारे. त्यांच्या कंपनीतले मित्र चांगले ना काकू. ते पाचते. हा व तसं तर आहे. आता ह्या माणसाला घरी बसू शकत नाही बरं. याला समजायला पाहिजे बाई, कोणाशी मित्र परिवार करायचा आणि कोणाशी नाही करायचा. हा ना काकू. लग्नाले चालणार असं ना काकू तुम्ही पण. आता पाहतो बा काय होते तर. आता योगेश जाते आणि त्या तिकडनं जाते आणि हे जातीन. बा काकू तुम्ही चाला ना. तर पाहतो बाई. आता थोडंसं उन्हाचं जिवारच येते ना. ते तर आहे. मंदा येत असन ना. हा व मंदा गिंदा येईन ना लग्नाले. पाईन मी हळदीले चालली जाईन इकडे तिकडे काही येणार नाही. आज पाहिलंय दुखते ना व माया. हा बा काकू. आणि कसं सकाळी जा मग संध्याकाळी वापस या. हा घरची गाडी असली तर बरं राहते, पटकन जातो आपण पटकन येतो. हा काकू ते तर आहे. म्हणून माझी काही इच्छा आहे नाही जायची. हा काकू. पाहतो आता जमलं तर येईन नाही तर काही येणार नाही. हळदी बिडतीले जातो मी. हा व काकू काय करता? का व तू तर घे शरबत, माझ्यासाठीच केलं काय. नाही व काकू म्या नाही घेत. माझ्या गळा दुखून राहिला. मग अजून बिमार पडले तर कसं काम करून मी त्या लग्नामध्ये. हा व बरोबर आहे ना. मस्त केलं शरबत. निंबू तर लय महाग आहे हो सध्या. हा ना काकू महाग आहे निंबू. पण कोणी येते जाते तर मग आणून ठेवा लागते. हाव ना बरोबर आहे ना. आणि घे ना व थोड्याफार शेवड्या. नाही व काकू आहे ना. पण एखाद्या दिवशी तर आणन. घे ना ताज्या. नाही व काकू मागच्या वेळेस पडले काय करता. नाही तर घे. नाही व काकू येतो ना काही लागलं तर मग. हा व चाल बाई घरी जाऊन झाडझूड करा लागन. हा व काकू. दुपारी झोपत असतो मी पण आज झोपच नाही झाली. काही काम असतं की झोपायला मिळतच नाही. ते तर आहे. चाल बा येतो मी. हा व काकू.